हाय, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्की. त्यासाठी आपण अर्धा पाव पनीर खिसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद, चटणी, मीठ, जिरा पावडर, धना पावडर आणि ओवा टाकून मग ते सगळं स्मॅश केलेलं आहे आणि ते एकजीव करून नंतर एक पोळी बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग सगळं जे आपण मिश्रण केलेलं होतं पनीरचं ते सगळं एकत्र करायचं. एकत्र केल्यानंतर त्याचा रोल बनवायचा आणि असा रोल बनवल्यानंतर त्याचे छोटे छोटे टिक्की बनवायचे. आपल्याला जसं आवडेल तसं आपण शेप बनवू शकतो. तर बघा, मी अशा प्रकारचे टिक्की बनवलेले आहेत. हे केल्यानंतर तवा ठेवायचा, तव्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि तूप टाकल्यानंतर पनीरचे सगळे टिक्की टाकायचे आणि एक मंद आचेवर हे 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचं. आणि हे ठेवल्यानंतर थोडंसं तूप सगळ्या बाजूनी टिक्कीच्या बाजूने थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता आणि जर तूप हवं नसेल तर तुम्ही असं शॅलो फ्राय पण करू शकता. मग आम्ही थोडं तूप टाकलेलं आहे. प्रत्येक पनीर टिक्कीच्या वरही टाकायचं आणि थोडंसं आतूनही टाकायचं ते. आता 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर मी पनीर टिक्की पलटलेली आहे. असं वरून असा क्रिस्पी होतो आणि तूप टाकल्यामुळे ते क्रंची पण लागतं आणि तुपाचा सॉस पण त्याच्यामध्ये येतो. आणि 1 ते 2 मिनटाने मी दोन्ही साईडनं ते शॅलो फ्राय केलेलं आहे. तूप टाकून तुम्ही बघू शकता ही पनीर टिक्की झाली आहे तयार. मुलांना टिफिनला द्यायला खूप छान आहे, कारण की रोजच मुलं चपाती भाजी खाऊ शकत नाहीत. मग आपण असं एक वेगळा पदार्थ बनवून देऊ शकतो.